आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे। आज आपण आईस्क्रीम करणार आहोत, तीही टूटी फ्रूटी आईस्क्रीम। टूटी फ्रूटी आईस्क्रीम करण्यासाठी आपण घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम। जर व्हिपिंग क्रीम नसेल, तुमच्याकडे अमूल क्रीम असेल ती वापरलीत ना तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आपण घेतलेली आहे दूध पावडर, दूध घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेतलेला आहे मी रोज इसेन्स घेतलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यूज करा। त्यानंतर मी पिंक कलर घेतलेला आहे, टूटी फ्रूटी घेतलेली आहे, इतकंच। तर चला आता आपण कृतीला लावूया। आपण ना आता एका बाउलमध्ये ना दूध पावडर घेऊया। मी अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। आपलं नॉर्मल दूध आहे, जे उकळवून नंतर आपलं जे साधं होतं ना, थंड होतं ते नॉर्मल दूध घेतलेलं आहे। आता हे ना आपण मिक्स करून घेऊया, ह्याच्यावर गाठी राहायला नको, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत, छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता काय करूया, आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया। आता आपण काय केलं आहे, मी 1/4 कप क्रीम घेतलेलं आहे, मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। तर आता तुम्ही काय करा, जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल, तुमच्याकडे अमूल क्रीम असेल तर तुम्ही अमूल क्रीमसुद्धा यूज करू शकता। फक्त आपल्याला इतकंच करायचं आहे की आपण जे मगाशी बॅटर तयार केलं, दूध आणि ह्याचं हे जे बॅटर तयार केलं ना आपण, या बॅटरमध्ये थोडं शुगरचं प्रमाण पण घाला, थोडी साखरसुद्धा घाला। हां, मी आता व्हिपिंग क्रीम घेतले त्यामुळे मी याच्यामध्ये साखर घालत नाही आहे। आणि जर साखर नको असेल, दूध पावडर नको असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क घातलं तरीसुद्धा चालेल। आता मी काय करणार आहे, माझ्याकडे आहे हँड ब्लेंडर, तर मी ह्याच्याने ती क्रीम थोडी व्हिप करून घेणार आहे, थोडी सेट करून घेणार आहे। जास्त वेळ लागत नाही, पटकन होऊन जाते हँड ब्लेंडर असेल तर। कितपत ठीक हवं हे मी तुम्हाला दाखवते। ही बघा, तुम्ही पाहू शकता छान अशी फुलले। आता आपण यावेळेला काय करूया, हे 2 मिनटं बंद करूया। यामध्ये मी घालते रोज इसेन्स। जर तुमच्याकडे रोज इसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स घाला तरीसुद्धा चालेल। हे घालून झाल्यानंतर मी पुन्हा थोडा वेळ 1 ते 1.5 मिनटासाठी ब्लेंड करणार आहे। तुम्ही पाहू शकता छान आपली क्रीम फुलले, अशी आपल्याला सॉफ्ट हवी आहे, जशी क्रीमी जो टेक्स्चर हवा आहे ना तसाच तो होते। आता यावेळेला मी काय करते, या क्रीममध्ये आपण हे जे बॅटर केलेलं आहे ना दुधाचं आणि दूध पावडरचं, ते मी घालते यात। हे सगळं मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी यामध्ये घालते, माझ्याकडे फूड कलर आहे, जर तुमच्याकडे नसेल तर नका घालू, माझ्याकडे आहे म्हणून मी घालते, पिंक कलर आहे। तर हा पण आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला असंच क्रीमी पाहिजे आहे, जसं आपल्याला हवं आहे तसंच हे झालेलं आहे। आता लास्ट ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण करणार आहोत टूटी फ्रूटी। तर टूटी फ्रूटी असायलाच हवे, म्हणून आता मी अर्धी वाटी भरून टूटी फ्रूटी घालते। तुमची जशी क्वांटिटी असेल तुम्ही त्याप्रमाणे घाला। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आता मी फक्त 1 मिनिटासाठी फिरवते।
आपलं हे झालेलं आहे. आता मी काय करते मंडळी, मी आता काय करते, माझ्याकडे हा डबा आहे प्लॅस्टिकचा. तुमच्याकडे जो असेल, फक्त बंद हवा आहे आपल्याला, पूर्ण पॅक बंद, इतकीच काळजी घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये मी काढून घेते. मी ना 2 मिनटं फक्त असं हे टॅप करते आणि सेट करून घेते. तुमच्याकडे जे असेल ते वापरा. जर तुमच्याकडे ते कुल्फीचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेट केलं तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये मी वरतून घालते टुटी फ्रुटी. आता हे काय करायचं आपल्याला, हा डब्बा जो आहे ना तो पूर्ण पॅक करायचा आहे पूर्ण. आणि आता हे 8 तासासाठी मी फ्रिजरेट करणार आहे, फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. 8 तास अजिबात उघडून बघायचं नाही. 8 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम टुटी फ्रुटीची तयार झालेली आहे. आता ही ना मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते. मंडळी, तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे टुटी फ्रुटीची. आता ही एकदम अगदी जास्त काही सामान लागत नाही, पटकन होऊन जाते. जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्हाला ते फेटायला थोडा वेळ जाईल, किंवा तुमच्याकडे हे असेल ना तर तुम्ही ह्याच्याने सुद्धा करू शकता, पण थोडा वेळ जातो, बरंच फेटायला लागतं बरंच. त्यामुळे जर हँड ब्लेंडर असेल ना तर ते सोयीस्कर जातं. आता मी तुम्हाला दाखवते आपले आईस्क्रीम किती क्रीमी झाले ते. हे बघा, एकदम क्रीमी झालेली आहे, जशी आपल्याला हवे तशीच झालेली आहे. बाजारातून जशी आणतो ना त्यापेक्षा सुंदर होते घरी केलेली आईस्क्रीम. तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.